तर केंद्र सरकारच्या पथकानं सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कोळेगाव इथे अतिवृष्टीची पाहणी केली। रात्री उशिरा या पथकानं पाहणीला सुरुवात केल्यामुळे टॉर्चच्या उजेडात त्यांना ही पाहणी करावी लागली। यावेळी पथकानं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधला। तसंच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुराची माहिती घेण्यात आली। मात्र टॉर्चच्या उजेडात ही पाहणी केल्यामुळे अनेकांकडून यासंबंधी आश्चर्य व्यक्त केलं गेलं। तर अंधारात या पथकाला नेमकं दिसलं तरी काय असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होताना दिसतोय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक आदिप्पा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिषेक, टॉर्चच्या पाहणीमध्ये पथकानं ही पाहणी केलेली आहे। टॉर्चच्या प्रकाशात खरोखर त्यावेळी काही दिसू शकतं अशी परिस्थिती होती का? निश्चितच आपण एक महिन्यापूर्वीची जर सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर सीना नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आलेला होता आणि या महापुरामुळे अख्खीच्या गावं ही उद्ध्वस्त झाली होती। शेतकरी हे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेले होते। अजूनही ती जी दाहकता आहे कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू देखील अद्याप देखील कायम आहेत। मात्र आपण जर परिस्थिती पाहिली तर जवळपास एक महिना लोटल्यानंतर केंद्राचं पथक हे अतिवृष्टी आणि महापुराचं जे नुकसान झालेलं आहे त्या पाहणीसाठी सोलापुरात दाखल झालेला आहे। मात्र यातूनही धक्कादायक आपण जर बाब पाहिली तर रात्रीस खेळ चाले अशाच पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळाली। काल रात्रीच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी हे केंद्राचं पथक आणि स्थानिक प्रशासनानं अंधाऱ्या रात्री काळ्याकुट्ट अंधारात जाऊन सर्व परिस्थितीची पाहणी केली। खरं तर सर्व अधिकारी असतील, त्या ठिकाणी उपस्थित कर्मचारी असतील, त्यांनी टॉर्चच्या माध्यमातून सर्व परिस्थिती पाहिली। खरं तर महापुराची इतकी दाहकता ही कायम असताना, इतक्या प्रमाणात मोठं नुकसान हे असताना खरं तर ह्या केंद्रीय पथकाला, स्थानिक प्रशासनाला नेमकं या अंधारा रात्रीत काय दिसलं असा प्रश्न उपस्थित होतोय। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत म्हणावी तशी मदत मिळाली नाही। अनेक शेतकरी हे मदतीपासून अद्यापही वंचितच आहेत। मात्र अशातही ही केंद्रीय पथकाचं रात्रीची पाहणी असेल, हा आढावा घेणं असेल, शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा नाही का, शेतकऱ्यांची थट्टा होत नाही का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। खरं तर शेतकरी राजा, अख्खी दिवाळी ही काळी दिवाळी शेतकऱ्यांची झालेली आहे। मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी राजा आहे। मात्र एकंदरीत जर आपण परिस्थिती पाहिली तर केंद्रीय पथकानं हे रात्रीच्या वेळेत काळ्याकुट्ट अंधारामध्ये पाहणी केल्यानंतर काहीसा संताप देखील पाहायला मिळतोय। खरं तर या पाहणीमध्ये या पथकाच्या हाती नेमकं काय लागलं असा देखील प्रश्न या निमित्तानं आपल्याला उपस्थित होताना दिसतोय। त्यामुळे आता केंद्रीय पथक नेमका काय अहवाल पाठवणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अभिषेक दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।